बोल. नमस्कार, मी सुदाम गंगावणे. पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे. आणि हा जो विषय मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तो विषय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेशी निगडीत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग विभागाशी निगडीत आहे आणि सेक्टर 1 या विभागाशी निगडीत आहे. सेक्टर 1 म्हणजे कल्याण पश्चिमेचा भाग. हा विषय स्टेम प्राधिकरण जे आहे, जे उल्हास नदीच्या पात्रामधून रोज 300 MLD पाणीची उचल करते. आणि स्टेम प्राधिकरण हे जे पाणी आहे हे जिल्ह्यातल्या 4 अशा ज्या काही संस्था आहेत, म्हणजे ठाणे महानगरपालिका आहे, भिवंडी निजामपूर महानगरपालिका आहे, त्यानंतर मीरा भाईंदर आहे आणि जिल्हा परिषद ठाणे आहे. ह्या लोकल सेफ बॉडीला स्टेम प्राधिकरण दररोज 300 MLD पाणी उल्हास नदीच्या पात्रातून उचलते आणि ते शुद्ध करून त्या नगरपालिकेला, त्या जिल्हा परिषदेला सप्लाय करते. हे प्राधिकरण 1 मे 1987 साली सुरू झालेले आहे आणि 1850 व्यासाची इतकी मोठी जी जलवाहिनी आहे ती उल्हास नदी पात्रातून सुरू होते. तिचा प्रवास हा 10 किलोमीटरचा प्रवास आहे आणि पालघर जिल्ह्यातलं पांजू नावाचं सगळ्यात शेवटचं छोटंसं गाव आहे, त्या गावापर्यंत ही स्टेम पाणी सप्लाय करते. हा विषय याच्यासाठी महत्त्वाचा आहे सध्या, कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने गांधारे, बारावे आणि आदरवाडी या भागातून जी लाईन इथून गेलेली आहे ती तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ही लाईन गेलेली आहे. तर त्या ठिकाणी थारवानी वेदांत नावाची एक मोठी इमारत उभी केलेली आहे. तिचा सर्वे नंबर आहे 32/2/1 मौजे गांधारे, हा तिचा सर्वे नंबर आहे. आणि त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सेक्टर 1 च्या नगररचनाकार जे आहेत तिथे त्यांनी एका मोठ्या अशा इमारतीला परवानगी दिलेली आहे आणि तिचा जो कमर्शियल भाग आहे तो जलवाहिनीच्या दिशेने ओपन केलेला आहे, म्हणजे तो दिसतोय फुटेजमध्ये, म्हणजे जे आम्ही बघितलं. आणि त्या ठिकाणी स्टेम प्राधिकरणाने एक सिमेंटचा असा मोठा ब्लॉक तयार केलेला RCCचा. आणि जेव्हा आम्ही बघितलं की प्राधिकरणाची ही लाईन जेव्हा जिथून जाते त्या जेवढ्या इमारती आहेत त्यांना कमर्शियल परवानगी दिसत नाहीये, कारण सगळीकडे असे स्टेमनी तिथे एक कुंपण टाकलेलं आहे. आणि मग ही इमारत नेमकी का, म्हणजे आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की थारवणी हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नातेवाईक लागतो का. तर ह्या संदर्भात आपण थोडंसं सविस्तर आपण माहिती घेऊया. माझ्यासोबत या ठिकाणी वास्तुविशारद या सब्जेक्टमध्ये जे BR झालेले आहेत, मास्टर झालेले आहेत, या भागात ते प्रॅक्टिस करतात, कुलदीप सिन्हा आहेत, माफ करा जयदीप सिन्हा आहे त्यांचं पूर्ण नाव आहे. मला सहज ते भेटले. ॲक्च्युली मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो. नगररचना विभागामध्ये ते सतत येत असतात, या विभागात त्यांची प्रॅक्टिस आहे. मला माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता, म्हणून हा विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. कारण 50 लाख लोकांना हे जे स्टेम प्राधिकरण आहे हे पाणी सप्लाय करतं, म्हणजे ते पाणी दररोजचं पाणी आहे आणि हे संपूर्ण जिल्ह्यातल्या बाजूचा जो भाग आहे त्याला देखील हा सप्लाय केला जातो. आणि मग इतकं मोठं सगळं असताना या जलवाहिनीला जर भविष्यात काही दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण असेल. तुमच्याकडे मी येतो सिन्हा साहेब, मला एक सांगा, तुम्ही इतके वर्ष या महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये प्रॅक्टिस करतायत, कल्याण डोंबिवलीमध्ये प्रॅक्टिस करतायत, शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये तुम्ही नेहमी फिरतात, तुमचा विषय येतो. जलवाहिनी जेव्हा अशा भागातून जाते, इतकी मोठी व्यासाची 1850 व्यासाची ती मोठी जलवाहिनी आहे. परत आपल्या ट्रॅक आहे तुमचा मुंबईचा, म्हणजे ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा, परत कल्याण, याचं नेमकं नियोजन कसं असतं. जर महानगरपालिका अशा ठिकाणी जर बांधकामाला परवानगी देते तर मग तुमचा नियम काय सांगतो, DC रूल काय सांगतोय की या ठिकाणी परवानगी द्यायची असते किंवा देऊ नये, किंवा त्याच्या सुरक्षेचं काय. मुळात हा विषय पहिले मग डेव्हलपमेंट प्लॅनला झोनिंगचा विषय. बरं.
त्या झोन मध्ये समजा कुठलीही गोष्ट ती त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या नियमानुसार ती झोनिंग प्रमाणे आपण करू शकतो. ओके. आता राहिला प्रश्न पाईपलाईनचा किंवा रेल्वेचा, हम्म. तर रेल्वेच्या या केसमध्ये असं आहे की तिथे भूसंपादन रेल्वे जेव्हा तिकडे सांगते भूसंपादन करायची कारवाई सुरू करायची, त्यावेळेला त्यांचा आराखडा ऑलरेडी निर्माण केलेला असतो, त्यांनी बनवलेला असतो. किंवा आम्हाला एवढं ट्रॅक लागणार आहे, त्याच्यासाठी जे त्यांचे मापदंड आहे त्याप्रमाणे त्यांचा एरिया ते फिक्स करतात आणि ते गव्हर्नमेंटला कळवतात. त्याप्रमाणे गव्हर्नमेंट भूसंपादन करून त्यांना देते. आणि जेव्हा त्याच्या बाजूला जेव्हा कुठलंही बांधकाम करायचं त्यावेळेला त्याच्यामध्ये डीसीआर मध्ये पण ही प्रोव्हिजन आहे आणि त्यांच्याकडे पण प्रोव्हिजन आहे. एक ठराविक अंतर त्यांनी मेंटेन करायचंय रेल्वेच्या कंपाऊंड पासून, बाउंड्री पासून. म्हणजे जी भूसंपादन जे केलेलं असतं त्याच्या व्यतिरिक्त बाउंड्री असते, परत बाउंड्री असते. ओके. म्हणजे त्याला आपण मार्जिन, लोकांना मार्जिनल डिस्टन्स आपण म्हणतो, मार्जिनचं डिस्टन्स सेफ्टीसाठी आपण ते डिस्टन्स मेंटेन करतो. आणि साधारण आता त्याच्यामध्ये 2-3 असे वेगवेगळे नियम आहेत की एक तर मिनिमम 6 मीटर सोडायचं आहे बाउंड्री पासून, आणि बिल्डिंगची जी हाईट आहे त्याप्रमाणे त्या रेशिओ प्रमाणे नंतर वाढीव मार्जिन सोडायची. ओके. म्हणजे समजा ट्रॅकच्या जवळपास 20 मीटरचं अंतर असेल, 20 मीटरचं समजा अंतर सोडलं असेल, तर मग बिल्डिंग 35 माळ्याची उभी राहील, मग उद्या तिथे रहदारी होते. कॅल्क्युलेशन त्याच्यात म्हणजे हाईट प्रमाणे कॅल्क्युलेशन, जेवढं आपण सामासिक अंतर सोडू ओके त्याप्रमाणे बिल्डिंगची हाईट डिसाइड होते. हे कोण सगळं ठरवतं? हे आपल्या डीसीआर मध्ये प्रोव्हिजन ती आहे. ओके. हे झालं रेल्वेचं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण हाईट घेतो तेव्हा रेल्वेची स्वतंत्र एनओसी घ्यावी लागते, ना हरकत दाखल. ओके. ते देतात. ओके. तर रेल्वेचं त्यांच्याकडनं ना हरकत दाखला येतो, तुमची हाईट सँक्शन होते, त्या हाईट सँक्शन प्रमाणे फायरचं डिपार्टमेंट जे आहे अग्निशमन, तेही एनओसी आपल्याला लागते त्यावेळेला. ओके. दोन्ही गोष्टी जेव्हा आपण स्पेसिफिक असा नियम काय सांगतो किती मीटर अंतर असेल? त्याला फॉर्म्युला आहे. आता समजा 20 मीटर सोडलं तर 30 मीटर, तो 35 मीटरची हाईट, म्हणजे 1.5 चा रेशो असं आहे. म्हणजे हे झालं 1.5 म्हणजे कसला रेशो? 1.5 टाइम्स ऑफ तो त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके. एक स्टँडर्ड साधारण रूल असा आहे की समजा 20 मीटर सोडलं तर 20 गुणिले 1.5. पण मग हे जेव्हा परमिशन देताना आणीबाणीचा विषय जेव्हा येतो, समजा आता पाण्याचा विषय, जसं आता पाईपलाईनचा विषय, पाईपलाईनच्या विषयामध्ये जे भूसंपादन पाईपलाईनसाठी झालेलं आहे ते जे भूखंड आहेत तो त्यांनी मार्क करून ठेवला. त्याच्या व्यतिरिक्त जनरली प्लॅनिंग असं असतं की त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड तयार करतात. सर्व्हिस रोड आता ते शासनावर अवलंबून आहे की किती मोठा सर्व्हिस रोड. लोकलचे बॉडी ठरवते का शासन? शासनाकडनं आहे. कारण ही पाईपलाईन जी आहे ती शासनाकडनं जेव्हा मंजूर होते तेव्हा रस्त्याचं मापदंड सुद्धा त्यांच्या मार्फतच घेतो. सिन्हा साहेबांबरोबर आपण बोलतच राहू. थोडस या संदर्भात आहेत ना, स्टेमचे जे लोक आहेत ते काय बोलतायत, म्हणजे स्टेमचे जे संकेत घरत नावाचे जे MD आहेत, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना या संदर्भात विचारलं तर त्यांनी मला काय सांगितलं ते तुम्ही ऐका. स्टेम मार्फत 3 महापालिका ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी या 3 महापालिकांना पाणी पुरवठा केला जातो. ती पाईपलाईन जी आहे ती शहार ते टेमघर आणि टेमघर पासून पुढे प्रत्येक 3 महापालिकांना आम्ही पाणी पुरवठा करतो. स्टेम मार्फत 316 MLD पाणी उचलतो दिवसाला. 316 ते 320 पर्यंत दररोज आम्ही पाणी उचलतो MLD. किती किलोमीटर पाईपलाईन आहे? शहार ते टेमघर 10.5 किलोमीटर, नंतर टेमघर ते मानकोली MBR 3.5 किलोमीटर, भिवंडी करता स्वतंत्र पाईपलाईन. आणि 3 जिल्ह्यांमध्ये तिथे सप्लाय, 3 तालुक्यांमध्ये ठाणे, मीरा भाईंदर आणि भिवंडी. पालघरचं पण एक गाव, पालघर पांजू एक गाव आहे शेवटचं, ते मीरा भाईंदर पासून त्याचा पाणी पुरवठा होतो. 35 ते 40 लाख. 35 ते 40 लाख लोकांची ताण भागते. आणि तुमच्या ऐवजी अजून ठाणे महापालिका अजून किती पाणी देते?
ठाणे महापालिका आपला BMC कडनं घेते, MIDC कडनं. तर आता थोडंसं ह्या स्टेमच्या जलवाहिनी म्हणजे जी इतकी मोठी जलवाहिनी आहे त्याच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्स आणि फेरीवाले जे हॉटेल्स वगैरे चालवत आहेत, त्या संदर्भात थोडं मला विचारायचं की अशा ज्या घटना म्हणजे ज्या स्टेमच्या अवतीभोवती होत म्हणजे जिथे पाईपलाईन गेलेली ते आपल्या निदर्शनात येत नाही का? स्टेम मार्फत आता आपण मागच्या महिन्यामध्ये पण यांना कल्याण डोंबिवली महापालिकेला पत्र दिलेलं आहे. जसे की विविध होर्डिंग्स आहेत, पोलीस स्टेशनला देखील कळवलेलं आहे. स्टेमने कुठल्याही प्रकारची त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही स्टेम मार्फत. तथापि जे काही होर्डिंग्स उभे आहेत त्यांना आपण काढण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं पण आपण कळवलेलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेला देखील आपण कळवलेलं आहे की ते होर्डिंग्स काढून घेण्यात यावे. स्टेमने कुठली परवानगी दिलेली नाही होर्डिंग्स करता. आणि आता मला त्या आदरवाडी आणि बारावीच्या इथे मी जेव्हा म्हणजे जो विषय मी बघितला थारवानीचा, तर थारवानीला तुम्ही एक विशेष अशी परवानगी दिली कारण त्याच्या बाजूला खूप साऱ्या बिल्डिंग आहेत म्हणजे पाईपलाईनला लागून त्यांना परवानगी दिलेली नाहीये. मग थारवानीला कशी काय परवानगी? ज्या लोकांनी आपल्याकडे अर्ज केलेले असतील, ज्या व्यावसायिकांनी किंवा काय, तर ते आपण बोर्ड रेझोल्युशन प्रमाणे आपण कारवाई केलेली आहे. त्यांना भाडे तत्वावरती आपण जागा देतो. ROW ची परमिशन त्या बेसिसवरती दिलेली आहे संचालक मंडळ ठरावाप्रमाणे 30 वर्षांकरता भाडे तत्वावरती. आपण जर एखाद्या शैक्षणिक संस्थेला हवी असेल त्यांनाही आपण देतो. त्यांचं भाडे आकारणी कमी आहे. तर मग कमर्शियल ऍक्सेस समजा स्टेमच्या पाईपलाईन वरून सुरू झाला तर मग त्या स्टेमच्या पाईपलाईनला भविष्यात धोका होऊ शकत नाही? त्याची संपूर्ण काळजी जी आहे, खबरदारी त्यांनी संबंधित जे कुठले एजन्सी असेल त्यांनी ते RCC ड्रॉइंग्स गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट कडनं तपासून आणि मगच स्टेमला देण्यात यावेत. असं आपण त्यांच्याकडनं स्टेबिलिटी सर्टिफिकेट घेतो आणि मगच परवानगी देतो. तर मग शासनाचं असं स्पेसिफिक धोरण नाही कारण जवळपास 40-50 लाख लोक पाणी स्टेम पुरवते त्या लोकांना. तर भविष्यात समजा स्टेमच्या पाईपलाईनला काही धोका निर्माण झाला, पाईपलाईन तुटली मेजर स्वरूपात, तर मग अशा वेळेस काय? आपण त्याच्यामध्ये परवानगी देतानाच आपल्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये मेन्शन केलेलं आहे, बांधकामाच्या वेळी त्यांच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्यास अर्जदार संस्थानांनी सदरची मालमत्ता मूळ अवस्थेत आणणे आवश्यक बंधनकारक राहील. सर्व खबरदारी जी आहे त्यांनी स्टेम कंपनीच्या जागेवर कायमचा मालकी हक्क हा स्टेम कंपनीचा राहील किंवा त्याच्यामध्ये 1 ते 1.5 मीटर उंचीवर जेणेकरून मेंटेनन्स करता अडथळा निर्माण होणार नाही. एनकेसिंग जर करायची असेल लांबी रुंदी ते साईटनुसार ठरवण्यात येईल व त्याची जी अप्रुव्हल असेल ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट कडनंच अप्रुव्हल त्यांनी घ्यावं आणि मगच स्टेमकडे सबमिट करावं असं आपण त्यांना बंधनकारक केलेलं आहे. तुम्ही म्हणता की 20 मीटर पर्यंत काही करायचं नाही, पण मग आता ही थारवानी बिल्डिंग बांधली ती अगदी तुमच्या पाईपलाईनला चिटकून ते संबंधित याचं जे आहे ते DCR रूल प्रमाणे संबंधित जे लोकल सेल्फ गव्हर्निंग बॉडी असेल ULB समजा कल्याण डोंबिवली महापालिकेत येत असेल तर कल्याण डोंबिवली महापालिकेने त्याचं हे करावं इव्हॅल्युएशन DCR रूल प्रमाणे. साधारण तुम्ही तुमच्या याच्यात म्हणजे किती डिस्टन्स आहे, किती बांधकाम तुमच्या पाईपलाईन पासून लांब पाहिजे ते संबंधित ULB त्याचं हे करतं. तुमच्याकडे असं धोरण नाही. आमचं जे आहे ते 20 मीटरचा पूर्ण पट्टा आहे, 20 मीटर्स. फक्त 20 मीटरच्या आत जर बांधकाम असेल तर नाही, आम्ही काढतोय. जिथे जिथे कुठे अनधिकृत बांधकाम असेल स्टेम त्याच्यावरती कारवाई करतो अनधिकृत बांधकामांना. आणि मग एखादा प्लॅनच केडीएमसीने पास केला असेल 20 मीटरच्या आत असेल नाही करू शकत. केडीएमसी नाही करत प्लॅन. संकेत घरत जे आहेत ते MD आहेत स्टेम प्राधिकरणाचे. स्टेम प्राधिकरण हे कोण कंडक्ट करतं याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त देखील त्याचे डायरेक्टर आहेत, जिल्हा परिषदचे मेंबर्स आहेत आणि काही लोक त्याचे अजून त्या कमिटीवर असतात. ते एक शासनाचं एक प्राधिकरण आहे. ते एक थोडक्यात ती एक कंपनी आहे, ती पाटबंधारे विभागाकडून पाणी उचलते, रॉ पाणी उचलते, शुद्ध करून ते वाढीव दराने विकते आणि मग ह्या ज्या लोकल सेफ बॉडी आहेत त्यांच्याकडून ते पैसे घेते. असं त्या स्टेमचं काम आहे. स्टेम प्राधिकरणाशी मी जेव्हा चर्चा केली त्यांनी काय सांगितलं ते तुम्हाला आता कळालेलं आहे. मला एक सांगा की स्टेमच्या लोकांशी मी जेव्हा चर्चा करायला गेलो त्यांनी मला सांगितलं होतं की ही जरी जलवाहिनी आमची 1850 व्यासाची मोठी आहे, तिथे महानगरपालिकेने परवानगी दिली तो त्यांचा विषय, आमचा काय संबंध नाही त्याच्यात. पण आमचा त्या लाईनशी जेव्हा संबंध येतो तर त्यांनी असं मला सांगितलं की आम्ही
संबंधित जो विकासक आहे थारवानी वेदांचा, त्याच्याकडून 1,12,00,000ची समथिंग अमाऊंट भरून घेतलेली. त्याचं हे पत्र त्यांनी मला दिलेलं आहे आणि हे पत्र, या पत्रात तो सगळा उल्लेख आहे. हे पत्र स्टेमच्या प्राधिकरणाने मला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये सुभाष राव जे चेअरमन आहेत स्टेमचे, त्यांची सही आहे आणि संकेत मोहन घरत यांची सही आहे. त्याच्यात नियम, अटी, शर्ती वगैरे आहेत. त्यांचा ठराव आहे. 30 वर्षासाठी त्यांनी ते दिले आणि पैसे भरून घेतलेले आहेत. रेडी रेकनर दर 24,000 प्रति चौरस मीटर ही जी त्यांची खुली जमीन आहे त्यानुसार, आणि जागेचं जे क्षेत्रफळ होतं 12 गुणिले 6.5 म्हणजे 78 चौरस मीटर, आणि त्याचं भाडं त्यांनी जे ठरवलंय 78 गुणिले 24,000 बरोबर 18,12 म्हणजे 1 कोटी समथिंग ती अमाऊंट, 1 कोटीच्या पुढं अमाऊंट आहे. आणि हे इतके पैसे सगळे त्यांनी ते त्याच्यानुसार भरून घेतलेत आणि त्यांना 30 वर्षासाठी ते वापरायला दिलं. आणि वापरताना म्हणजे तेवढा जो पार्ट आहे तो त्यांनी नवीन पाईप बसून द्यायचा आणि ते कॉन्क्रीट करायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला एक समजत नाही की 40 लाख लोकांची तहान भागवणारी ती जलवाहिनी, स्टेमला भाडं पाहिजे त्यांनी भरून घेतलं, बिल्डरला तो स्मार्ट सिटीचा मोठा रोड पाहिजे म्हणून तो ह्या भागात आलाय. पण सामान्य लोकांचं काय? भविष्यात समजा असं काही घडू शकतं, कारण त्या रस्त्याला ज्या इमारती आहेत तिथे एकही कुठल्या बांधकाम विकासकाला कमर्शियल परवानगी दिलेली नाहीये. मग हा थारवानी स्पेसिफिक कसा काय येऊ शकतो? काय म्हणजे ॲज ए तुम्ही याच्यातले एक्सपर्ट आहेत म्हणून मी विचारतो. बाकी अथॉरिटी काय बोललेली आहे ते मी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. ADTP जे कल्याण डोंबिवलीचे आहेत, डोईफोडेच आहेत, ते बोललेले आहेत काय बोलायचं ते, पण स्पेसिफिक त्या विषयावर नाही बोललेले, इन जनरल बोललेले. तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये आता त्यांची जी तरतूद आहे गव्हर्नमेंटची, त्याप्रमाणे आपण अर्ज करू शकतो. तशी तरतूद आहे अर्ज करण्याची. आणि अर्ज केल्यानंतर ती जे डिपार्टमेंट आहे त्यांनी हे ठरवण्याचं काम, जो मुद्दा आहे की काय निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यावर अवलंबून आहे की आपण द्यायचं आहे का नाही द्यायचं. आणि भविष्यात पुढे त्यांना जे मेंटेनन्स किंवा सर्व्हिस म्हणा किंवा कुठल्याही रिपेअर साठी जागा उपलब्ध होते की नाही, हे त्या डिपार्टमेंटचं काम आहे की त्यांनी बघून टाकायचं. जरी बिल्डरने अर्ज केला तरी नाकारण्याचा अधिकार त्या डिपार्टमेंटकडे असतो आणि ते कधी नाकारू शकतो. ती प्रोव्हिजन आपल्या शासनाकडे तशी आहे. म्हणजे आपण जरी इथे बिल्डिंगची परवानगी मागितली तर ते नकार देऊ शकतात. माझा विषय याच्यासाठी महत्वाचा आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ज्या नदीपात्रातून इतकी मोठी जलवाहिनी दिवसाला 300 MLD पाणी उचलते आणि थारवानी सारखी एक एजन्सी, थारवानी बिल्डर, त्याला फक्त कल्याण सेक्टर मधले जे कोणी अधिकारी बसलेले तिथे ते तो स्मार्ट सिटीचा फेस मिळावा म्हणून त्या म्हणजे बॅक साईडला ते दिलेले त्याला. म्हणजे तुम्ही जर जागेवर गेलेत तर आमचा विषय येतोय की बिल्डर कोणी असू द्या, म्हणजे माफिया जो कसा असतो इथला, जो महानगरपालिकेतले अधिकारी फार हुशार असतात. तुम्ही आता इतके वर्ष प्रॅक्टिस करतात तर त्या वेदांतला त्या बाजूनी पण रस्ता आहे आणि ह्या बाजूनी पण आहे. पण ह्या बाजूचा जो रस्ता आहे त्यांनी त्या बाजूला म्हणजे स्मार्ट सिटीचा जो रस्ता आहे त्यांनी डेव्हलप केलेला गांधारेच्या दिशेने, युनिव्हर्सिटीच्या दिशेने, टुवर्ड युनिव्हर्सिटीच्या दिशेने, तर त्याला फेस मिळावा म्हणून केला. तर एकूण त्या दर्शनी भागातला तो त्यांचा जो पार्ट आहे तो जाणवतो. पण मग त्या पाईपलाईनचं काय? उद्या भविष्यात जर ही अशी दुर्घटना घडली तर हे कोणी याच्यात लक्ष घालू शकत नाही. काय सांगू शकाल त्याच्याबद्दल? तर आता आपण काही भाष्य करू शकत नाही, कारण प्लॅनिंग आपण जेव्हा करतो, प्लॅनिंग या गोष्टी साधारण आपण लक्षात घेऊन करत असतो. आता याच्यामध्ये पर्टिक्युलर केसमध्ये स्टेम वाल्यांनी कुठली परवानगी दिली, त्यांनी विचारपूर्वक दिली असावी. पण त्यांचं धोरणच आहे, त्यांचं धोरण आहे ते. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या जी मोकळी रिक्त जमीन आहे ती आम्ही लीजवर देतो, आम्हाला उत्पन्न मिळतं. मी हा प्रश्न त्यांनाही उपस्थित केला होता, पण त्यांचं म्हणणं असं की जेवढ्या पार्टमध्ये समजा फ्रंटेज द्यायचा असेल तर तेवढा जो पाईप असतो, जेवढी मोठी जलवाहिनी ती नवीन टाकायची संबंधितांनी, त्याचे पैसे भरायचे, आगाऊ पैसे भरायचे, मग त्याच्यावर कॉन्क्रीट करायचं आणि मग ठराविक
स्पेसिफिक स्पेस तो ते देतात, 30 वर्षासाठी ते देतात. त्याच्यात वर्षाला तुमच्या त्या याच्यामध्ये वाढ देखील होते असं त्या स्टेमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. विषय मग आमचा याच्यासाठी हा पुढे येतोय, म्हणजे मला जे दिसतं की मी त्या रस्त्याला जेव्हा गेलो तर त्या रस्त्याला मला एकही कमर्शियल प्रॉपर्टी सापडली नाही जी त्या स्टेमच्या लाईनच्या बाजूला असेल. मग थारवानीच नेमका कसा काय, थारवानीला काय असे स्पेशल कायदे आहेत की जे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते राबवलेत की ते त्या बाजूनी दर्शनी भाग त्यांना मिळावा. स्मार्ट सिटीचा तो 25-30 मीटरचा रोड आहे आय थिंक. तर एवढी मोठी टोलेजंग इमारत होती, पण त्या 50 लाख लोकांना पाणी सप्लाय, प्यायचं पाणी ज्या जलवाहिनीतून जाते, तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये बघितलं तर सगळीकडेच अनागोंदी कारभार आहे. तो विषय आहे. याच्यावर आता आपण म्हणजे धोरण शासनाचं आहे आणि त्यांना परवानगी दिली, आपण आता सध्या असंच म्हणू शकतो की म्हणजे लोकांनी पुन्हा याच्यात पेपर जमा करायचे आणि मग न्यायालयात दाद मागायची, उच्च न्यायालयात जायचं. कारण उच्च न्यायालयात कल्याण डोंबिवलीच्या विरुद्ध बरेच प्रकरण दाखल आहेत. उल्हास नदीचा विषय, त्याच्या नदीच्या पात्रामध्ये त्यांनी थेट सांडपाणी सोडवलेलं आहे. या अनधिकृत इमारतींचा विषय आहे, त्याच्यामध्ये घाणेकर गोखले यांची रिट पिटिशन निकाली काढली होती, अग्यार समिती आली होती. मी पुन्हा एकदा या संदर्भात म्हणजे या सगळ्या विषयाची माहिती मी कल्याण डोंबिवलीचे जे ADTP आहेत डोईफोडे साहेब त्यांना कळवली आणि ते काय बोलतायत थोडंसं आपण ते पण ऐकूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये रेल्वेच्या ट्रॅकच्या शेजारी किंवा मोठे जे रस्ते असतात तिथे त्याच्या इमारतीला परवानगी देताना म्हणजे काय बघितलं जातं, काय नियम काय सांगतो? मोठ्या इमारती ज्या आहेत या आपण त्यांच्या हाईटवरनुसार आणि UDCPR नुसारच्या तरतुदीनुसार आपण केले जातात. आणि मोठ्या इमारतीसाठी जो फ्रंटेज आहे तो रोड विड्थनुसार UDCPR मध्ये नमूद केलेल्या रोड विड्थनुसार त्या फ्रंटेज जो आवश्यक आहे त्यानुसार सोडून ते मार्जिन आपण फ्रंटेज सोडून घेऊन त्यावर कारवाई केली जाते. आणि त्याच्यामध्ये तुमचा आता रेल्वे तुमच्या महानगरपालिका सेक्टरमध्ये आहे, तर रेल्वेच्या शेजारी काय म्हणजे कायदा काय सांगतो, किती अंतर असलं पाहिजे, इमारतींना परवानगी देतात किती अंतर असलं पाहिजे? रेल्वेच्या शेजारी या रेल्वेची लँड असेल तर आपण रेल्वेचे NOCs घेतो, तर त्या NOCs घेऊनच आपण पुढील कारवाई करतो. UDCPRच्या तरतुदीनुसारच घेतलं जातं. स्पेसिफिक किती मीटर आहे ते आपण UDCPR मध्ये पाहून सांगतो. या केस टू केस असं एक्झॅक्टली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे सहाय्यक संचालक नगररचनाकार जे शासन निर्णय पदावरती विस्थापित झालेले आहेत, ते बसलेले आहेत, त्यांनी काय सांगितले ते तुम्ही ऐकलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलेलं की मी ही सगळी माहिती घेतो, तुम्ही काही दिवसांनी याच्यावर माझ्याशी चर्चा करा. पण स्पेसिफिक तो टॉपिक न घेता त्यांनी हे जे नियम आहेत थोडेसे समजून सांगितले. स्टेमच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो, 1 मे 1987 साली हे जे प्राधिकरण अस्तित्वात आलं उल्हास नदीच्या पात्रामधून, म्हणजे जिथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मोईली आणि मोहेने या उदंचन सेंटरमधून पाणी भरते, त्या दोघांच्या मधून स्टेम प्राधिकरण पाणी उचलते. 300 MLD हे पाणी उचलते आणि भिवंडी, मीरा भाईंदर, ठाणे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतचा काही भाग, ठाणे महानगरपालिका आणि उत्तनपर्यंत म्हणजे हे पाणी सप्लाय होतं आहे. आणि साधारणपणे ग्रामीण भागामध्ये ह्या टोटल सप्लायमधून 40 MLD पाणी जातं आणि उर्वरित जो सगळा सप्लाय हा नगरपालिका महापालिका सेक्टरमध्ये जातो. म्हणजे इवन मीरा भाईंदरचे जे लोक आहेत ते देखील या स्टेम प्राधिकरणातून पाणी घेतात. म्हणजे हा विषय, ही जी पाईपलाईन तुम्ही आता मी जी फुटेजमध्ये तुम्हाला जे दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतं की स्पेसिफिक तेवढाच पार्ट स्टेमनी लीजवर दिलेला आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्याच्या शेजारी लगतच एक मोठ्या जंगी टावरला परवानगी दिलेली आहे. वेदांत त्या वास्तूचं नाव आहे, थारवानी ग्रुप ती वास्तू बांधतोय. आणि माझा तोच मुद्दा आहे की त्या रस्त्याने तुम्ही जेव्हा कधी कल्याण डोंबिवलीचे सुजाण नागरिक जेव्हा असतील, चांगले नागरिक, त्यांनी कधी गेले तर ती खाऊ गल्ली म्हणून देखील त्याला बोलतात. तुम्ही कधी जा तिथे स्टेमचं
जे इतकी मोठी लाईन तिथून गेलेली आहे, तिथं कसलीही सुरक्षा नाही आहे. त्याच्या शेजारी मोठमोठे असे हातगाड्या लागलेल्या आहेत खाऊ गल्लीच्या, तिथे खूप सिलेंडर्स वगैरे असतात. आणि शिवाय आता त्या पट्ट्यामध्ये कमर्शियल तर नव्हतंच, पण आता ही वेदांत एक उभी राहिलेली आहे आणि ह्या वेदांतला कल्याण डोंबिवलीने स्टेमच्या दिशेने एक कमर्शियल मान्यता दिलेली आहे आणि स्टेमकडून स्टेमनी त्याचे पैसे देखील घेतलेले आहेत भरून. थोडक्यात असं की आता या संबंधित हे जे पत्र मला त्यांनी जे मान्यतेचं दिलं होतं, तर तिथे 2 पानाचं हे पत्र आहे. जे गलत नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेले हा ठराव केला आहे त्यांनी, की प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. चर्चा अंती स्टेमने मांडलेला प्रस्ताव संचालक मंडळाने मान्य करून पुढील कारवाई व्यवस्थापकीय संचालक मंडळाला प्राधिकृत करण्यात आला आहे. आता हा जवळजवळ 9 कॉलममध्ये ह्याचा ठराव आहे. त्याचे मुद्दे आहेत, अटी शर्ती आणि त्या जागेचं क्षेत्रफळ, रेडी रेकनर काय होता, 23-24ला काय होता, 22-23ला काय होता, त्याच्यानंतर त्याचे नियम अटी काय काय आहेत, परत ते कुणाला द्यायचं कुणाला देऊ नये, शैक्षणिक संस्था असतील किंवा काय, असं सगळे त्यांनी कोट केलेले आहेत. चॅरिटेबल ट्रस्टचे जे नोंदणीकृत असेल त्यांच्यासाठी, म्हणजे स्टेम स्वतःचं भाडं वाढवण्यासाठी, त्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी हे करतं. अटी शर्तीमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी एक्सपोज केलेल्या की स्टेमच्या जमिनीवर भरणी किंवा बेकायदेशीर बांधकाम करण्यास मनाई आहे. आता इथे 1 नंबरची जी अट शर्ती आहे ते तुम्ही फोटोमध्ये बघा की तो जो भराव टाकलेला आहे तो स्टेमनी तिथे एक माणूस अपॉइंट केला होता, स्टेमचाच ठेकेदार आहे. त्याच्यानंतर ॲक्सेस ब्रिजसाठी RCC डिझाईन जी शासकीय शैक्षणिक संस्था आहे त्यांनी मुद्दा क्रमांक 4 नुसार त्याला मंजुरी मिळालेली आहे. थोडक्यात ठाण्याची जी VGA आहे त्यांनी त्याची परवानगी घेतलेली आहे. त्याचं परमिशन जे स्टॅब्लिशी काय असेल, त्याचं किती मजबूती असेल आणि हे सगळं घेऊन त्याचा विचार करून थारवानीला त्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याला, म्हणजे तुम्ही गोदरेजकडे जाता आणि मग युनिव्हर्सिटीकडे वळता त्या रस्त्याला परवानगी दिलेली आहे. तर विषय हा थोडा गंभीर आहे, कारण त्या रस्त्याला इतर खूप इमारती आहेत, त्यापैकी कुठल्याही इमारतीला परवानगी दिलेली नाही आहे. फक्त थारवानीचा जो वेदांत आहे त्या प्रोजेक्टला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून म्हणजे सेक्टर 1 मधून ही परवानगी मिळालेली आहे. नगररचना विभागातील काही घोटाळे इतके भयानक आहेत, ते मी काही त्याचे पेपर्स गोळा करण्याचं काम सुरू आहे, ते लवकरच एक्सपोज होतील. त्याच्यामध्ये अधिकारी आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांची मुलं आहेत, काही जे अधिकारी जे आता रिटायर झालेले आहेत त्यांची मुलं बिल्डर म्हणून काम करतायत. त्यांना फायदा कसा होईल हे नगररचना विभाग बघताय. म्हणजे ते अधिकारी जे बसलेत ते पूर्वी ज्यांनी काम केलेलं आहे आणि मग कुठेतरी ते बिल्डरला, भूखंड माफियांना फायदा होईल असे निर्णय घेतात, असं काही निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे रस्ता या नॅरो असताना तिथे 8 माळ्याला परवानगी दिलेली आहे सेक्टर 1 मधूनच. ती देखील माहिती मला एका बिल्डरने दिलेली, तो स्थानिक आहे, मराठी माणूस आहे, त्यांनी दिलेली आहे. पुढचा काय विषय असेल तो आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये समजून घेऊया. पण हे धोकादायक याच्यासाठी वाटतंय मला की 40 लाख लोकांचा पिण्याचा रोजचा पाण्याचा प्रश्न आहे, त्या स्टेममधून जातोय आणि तिथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही त्या थारवानी ग्रुपबरोबर समझोता करून त्यांचा कुठलाही विचार न करता, म्हणजे त्या 40 लाख लोकांचा विचार न करता इतकी मोठी बांधकाम परवानगी देते आणि त्याला ॲक्सेस स्टेम प्राधिकरण पैसे भरून घेते. हे सगळं वाईट आहे. पुढच्या एपिसोडमध्ये मी अजून काही डीपली या गोष्टी सांगेल तुम्हाला, कारण त्या भागामध्ये आता सर्वे करायचं काम चालू आहे. थोडासा उशीर होतो कारण ह्या व्हिडिओला देखील उशीर झालेला आहे. मी माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सांगितलं होतं 3 दिवसापूर्वी की याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवेल, पण मी काम करायला एकटाच आहे. आता दीपक माझ्याबरोबर आहे, दीपक बागुल, तो काम करतो माझ्याबरोबर. अननेसेसरी माझ्याबरोबर सिन्हा साहेब आले. सिन्हा साहेबांना मी परत एकदा बोलवतो, जरा प्लीज या जरा, थोडासा प्रॉब्लेम होतो. आता मी तुम्हाला थांबून ठेवलेलं आहे. तुम्ही मला दिसलेत म्हणून मी पटकन तुम्हाला बोललो. मी या सगळ्या अटॅचमेंट ज्या असतात नागरिकांच्या संबंधित त्याच्यावर
खूप ऍक्टिव्ह असतो म्हणून मी तुम्हाला बोललो आणि तुम्ही ते काम करतात चांगलं. मला एक सांगा, आता ह्याला पर्याय काय? महानगरपालिकेने तर परवानगी देऊन टाकलेली, स्टेमनी पैसे 1,12,00,000 घेतलेत, पण मग आता पर्याय काय याच्यात? आता हे जर थांबवायचं असेल, कारण कसं आहे की स्टेम प्राधिकरणाने आत्ताची जी कमिटी असेल, डायरेक्टर मंडळ असतील, IS आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी देऊन टाकली परवानगी, पण ती बिल्डिंग समजा धोकादायक कधी ठरली भविष्यात 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात, तर ती कोसळली तर ती पाईपलाईन डॅमेज करणार नाही? तुम्हाला एक वास्तू विशारद म्हणून काय वाटतं, करेल का नाही करणार? आता येत्या 10 वर्षामध्ये जोपर्यंत वॉरंटी पिरियड चालू आहे तोपर्यंत काही जर घडलं तर ती जबाबदारी ठरवणे किंवा जी कुठली एजन्सी असेल त्याची एजन्सी त्यांच्याकडे. हो, मग 10 वर्षाचं मी नाही बोलत ना. वॉरंटी पिरियड हा क्लॉज आहे. बघा, स्टेम प्राधिकरण लॉंग लाईफ आहे, ते लॉंग लाईफ त्या 40 लाख लोकांची ताण भागवत आहे. माझं म्हणणं असं आहे, त्यांच्याकडे ही जर प्लॅनिंग सिस्टीम त्यांच्याकडे पण असते, इमर्जन्सी रिपेअर्स किंवा सर्व्हिस किंवा मेंटेनन्स हे त्यांच्याकडे महिनोन चालत असतं. हो, असं घडलं होतं. हे माझ्या मनात का आलं की पलाव्याला जिथे लोढाचा आधीचा प्रोजेक्ट होता, तिथे ठाणे नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी सप्लाय करणारी खूप मोठी जलवाहिनी 12वे डॅम मधून जाते, MIDC ची पाईपलाईन. ती लाईन एकदा फुटली होती, शिळफाट्याजवळ, खिडकाळी मंदिराच्या जवळ ते फुटलं होतं आणि ते अख्खं सगळं लोकांच्या घरात 5-5 फूट पाणी आलं होतं. म्हणजे हे धोकादायक वाटत नाही? नक्कीच आहे, धोकादायक आहे. प्लॅनिंग स्टेजला समजा त्यांनी कळवलं असतं तर ही गोष्ट वेगळी, पण आता ज्या अर्थी त्यांनी परवानगी देऊन टाकली, आता गव्हर्नमेंटकडे पर्याय फक्त एकच आहे की ज्या हिशोबाने किंवा पुन्हा सामाजिक संस्था आल्यात, लोक आलेत, पैसा आला, कोर्ट आलं, मग हा सगळा पसारा नियमाचा कशासाठी असतो? चेक करण्यासाठी. त्यांनी पहिलेच मुळात चेक करायला पाहिजे. झोनिंग प्रमाणे आपण दिल्ली करतो, त्याच्यामध्ये लॉंग टर्म काही इफेक्ट आहे. कुठला झोन आवश्यक असतो? झोन बिल्डिंग बांधायला आर झोन असतो, तो त्याच्या व्यतिरिक्त आणि कमर्शियल C झोन आणि I झोन, फॅक्टरीज, इंडस्ट्रियल झोन, तो आता आपल्याकडे तो एरिया कमी होत चालला. इंडस्ट्री C झोन आहे. चला, हा जो विषय आहे तो सुरूच राहील. याच्यावर काय अपडेट आहेत अजून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. या सगळ्या विषयाला उशीर झालेला आहे, कारण मी 3 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर की हा जून महिन्यामध्ये मी एक विषय घेऊन तुमच्यापर्यंत येईल. नगररचना विभागातील विषय फार खतरनाक आहेत, कारण डोंबिवलीचं 65 इमारतींचा विषय तुम्हाला माहिती आहे. त्यात आपले डोंबिवलीचेच संदीप पाटील जे हायकोर्टात गेले, हायकोर्टातून ते सुप्रीम कोर्टात गेलेले, की कशा पद्धतीने फेक डॉक्युमेंट्स तयार करून त्या 65 इमारतीच्या लोकांना फसवलं आणि ते असं भासवलं. त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागातले शिक्के वापरले गेलेले, काही अधिकाऱ्यांच्या सह्या वापरल्या गेलेल्या आहेत. तर अशी हे जे विषय आहेत नगरपालिकेच्या नगररचना विभागाचे मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल.